आज मी मस्तपैकी हिरवेगार असे छान मोड आलेले मुगाची तुम्हाला उसळ करून दाखवणार आहे। इतकी छान हेल्दी आणि टेस्टी ही मुगाची उसळ तयार होती, म्हणजेच मोड आलेल्या मुगाची उसळ। जसे माहिती आपल्याला कडधान्ये आपल्यासाठी खूपच चांगले आहेत, तर आज छान अशी ही मोड आलेल्या मुगाची मी सुक्की उसळ बनवलेली आहे दुपारच्या जेवणासाठी। तर खूप सिंपल आणि साध्या सोप्या प्रोसेसने मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती आणि आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। तर इकडे मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवले। ह्याच्यामध्ये आपण इकडे मी मोठा चिरलेला बारीक कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्यात। ह्या कमी तिखट वाल्यात म्हणून मी जरा भरपूर टाकते। इकडे तुम्ही लाल मसाला सुद्धा वापरू शकता जर हिरव्या मिरचीचा नको असेल तर। हिरव्या मिरचीची खूप छान लागते उसळ आणि लाल मसाल्याची सुद्धा तयार होते। आणि ह्याच्यानंतर मी इकडे एक बारीक चिरलेलं टमाटर टाकले, म्हणजे छोट्या साईजचं। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। दुपारच्या जेवणासाठी झटकीपट अशी ही मुगाची उसळ केलेली आहे मी। खूप भारी लागते, कारण की कडधान्य हे आपल्यासाठी पौष्टिक आहे, हेल्दी आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून हे खाल्लं पाहिजे। त्याच्यामध्ये मटकी आहेत, चणे आहेत, मूग आहेत, सगळे कडधान्य हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत। तर आता हे चांगलं परतून द्यायचं। कांदा, टमाटो, मिरची तेलामध्ये। याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण वगैरे काही टाकलं नाही, कारण उसळ रश्श्याची वेगळी असते, ज्याला आपण मसाला वाटण वगैरे करून ग्रेव्ही करतो। आता याच्यामध्ये मी इथं अर्धा एक चमचा, छोटा चमचा हळद टाकली। हळदसुद्धा इकडे अंदाजे टाकायची, जास्त नाही टाकायची। गरम मसाला टाकला 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने, इकडे बघू शकता। त्यानंतर आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकायचं, पण त्याआधी मी जरा हे मिक्स करून घेते, हळद आणि गरम मसाला। मुगाच्या उसळीला किंवा मटकीच्या उसळीला जर सुक्की करायची असेल तर त्याच्यामध्ये हळदीचं प्रमाण थोडासा रोजच्या भाजीपेक्षा कमी टाकायचा, कारण रस्सा भाजी असते त्याच्यावर आपण रस्सा बनवतो, म्हणजे पाण्याची क्वांटिटी असते, तर ते मिक्स होऊन जातं हळद मसाला वगैरे। पण सुक्की असतं ना तर थोडंसं त्याला जपूनच टाकायचं। हे बघा आता चांगलं परतून घेतलंय। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं। हे इकडे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि मीठ असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये चारी बाजूनी चांगलं। तर मुगाची उसळ आणि मटकीची उसळ तर माझ्या ह्या दोन उसळ तरी स्पेशली खूप आवडीच्यात, खूप चवदार लागतात आणि झटकेपटसुद्धा होतात। आता मीठ मिक्स करून घेतलंय, हळद, मीठ, गरम मसाला। आता आपण ह्याच्यामध्ये लगेचच हे मोड आलेले मूग तिकडे बघू शकता, सुंदर असे हे मस्त मोड आलेले मूग ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। म्हणजे नॉर्मल मुगापेक्षा मोड आलेल्या कडधान्य खूप चांगलं असते, याच्यामध्ये चांगला पौष्टिक तत्व असतात। आणि जर तुम्ही घरच्या घरी तुम्हाला मोड आणायचे असतील, मुगाला म्हणा, मटकीला म्हणा, तर भिजत ठेवायचं 1 दिवस अगोदर रातभर। दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं 2-3 वेळा। त्यानंतर अगदी सुती कपड्यामध्ये पूर्ण पाणी काढून बांधून ठेवायचं घट्ट, 1 रात्र तरी, आणि 1 दिवस असं बांधून ठेवलं की छानपैकी याला मोड येतात आपल्या घरच्या घरी। कारण की असे साधे मुग खाण्यापेक्षा, साधी मटकी खाण्यापेक्षा ना याची मोड आलेले कडधान्य खूप चांगले लागतात। याची रस्सा भाजीसुद्धा मी तुम्हाला दाखवल। तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेत, मीठ, हळद आणि गरम मसाला सोबत। आता थोडंसं झाकण ठेवायचं, थोडंसं याला स्टीम द्यायची, म्हणजे चांगलं फ्लेवर उतरतो आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ही भाजी सकाळी टिफिनलासुद्धा बनवू शकता, कारण खूप सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर होणारी ही उसळ आहे। आता मी याच्यामध्ये अंदाजे अर्धा वाटी किंवा छोटा 1 ग्लासच्या अंदाजाने मी पाणी टाकते, कारण मला अजिबात रस्सा बनवायचा नाही, सुक्की बनवायची भाजी। आणि ही आपलं जे मुग आहेत ना ते कच्चे आहेत, तर त्याला शिजण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे। त्यामुळं याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले, वरून थोडासा गरम मसाला टाकते। हे असं तुम्ही जर सुरुवातीला कमी पडला तर नंतरसुद्धा ॲड करू शकता पाणी वगैरे टाकल्यावर। आता जर तुम्हाला ह्याला पातळ रस्सा बनवायचा असेल तर ह्याला पाणी जास्त टाकायचं, पण पातळ रस्सा बनवायचा असतो ना तर त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट, अद्रक, लसूण जर वाटण करून टाकलं तर मग ती ग्रेव्ही, तो रस्सा छान बनतो। ही आपली सिंपल सुक्की भाजी आहे। इकडे बघू शकता 1-1.5 मिनिटातच चांगली उकळी फुटली। हिरवेगार आपले हे मूग मस्त चवदार, खमंग, टेस्टी आता खायला तयार होणार आहेत। तर हे मिक्स करून घेतले। आता परत एकदा झाकण ठेवते
आणि पुन्हा एकदा याला 1 मिनटं देते आणि 2-3 मिनटाच्या आतमध्येच अंदाजे ही भाजी तयार होते. तर बघू शकता 1-1.5 मिनटं पुन्हा दिल्यानंतर पूर्ण रस्सा जो होता पाणी सगळं सोकून घेतलं म्हणजे आपल्या मुगाला जे शिजण्यासाठी आवश्यक होती ती सगळी कवर झाली आणि चांगली आपली ही उसळ जी आहे ना सुकीपड झाली. कोथिंबीर काय माझे कट केली नाही वाटतं व्यवस्थित, तर पुन्हा एकदा कट करून टाकून घेते. हे बघा आणि मिक्स करून घ्यायचं छानपैकी. ही गरमागरम मोड आलेल्या मुगाची उसळ केलेली आहे, झणझणीत, खमंग, टेस्टी आणि चवदार अशी. मोकळी सुटसुटीत, अजिबात चिकटपणा नाही याच्यामध्ये किंवा अजिबात अशी शिजली नाही आहे गाळ जास्त, परफेक्ट झालेले आहे तयार खाण्यासाठी. हे बघा आता आपण काय करायचं याला याच्यावर थंड करून घ्यायचं आणि मग सर्व करायचं. तर कशी झाली बघा आपली ही मोड आलेल्या मुगाची उसळ. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही मटकीची उसळसुद्धा करू शकता, बटाटेसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये जर आवडत असेल तर. आता आपण प्लेटमध्ये याला मी काढून घेते गरमागरम, थोडंसं थंड करून. हे बघा नॉर्मल गरम आहे, अगदीच थंड झालेलं नाही आहे भाजी. हे बघा थोड्याशा वाफा निघतात आणि प्लेटमध्ये मी हे थोडी भाजी काढून घेते म्हणजेच उसळ. हे बघा किती सुंदर सुटसुटीत, दाना दाना मुगाचा पूर्णपणे मोकळा आहे, शिजून निघालेला आहे छानपैकी. कारण आपण गरजेनुसार सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकल्यामुळं अशी मोकळी सुटसुटीत ही खमंग टेस्टी अशी ही चवदार मुगाची उसळ तयार झाली. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत ना याची वेगळीच एक आनंद आहे खायला. म्हणजे रोटीसोबत तुम्ही याला खाऊ शकतात ना, पण भाकरीसोबत ना एक वेगळाच आनंद आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की याचा आस्वाद घ्या. खूप छान आहे, हेल्दी आहे. नुसते मुगंसुद्धा तुम्ही हळद मिठामध्ये फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता, इतके छान आहेत आपले हे शरीरासाठी. कांद्याची पात, लोणच्याची फोड आणि डाळ भात वगैरे काही असेल त्यासोबत ही भाजी नक्की करा, खूप छान लागते. आणि भाकरीसोबत तर खूपच भारी लागते. तर मी आता भाकरीसोबतच खाणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली सिंपल रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हो बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि अशी छान छान व्हिडिओ बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत.